आपण त्याच्या मालिकांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतला. आता आपण चित्रपटाकडे वळूया. पहिला चित्रपट कुठला आणि तो प्रवास कसा सुरू झाला? ब्लाइंड गेम माझा, राजीव पाटील दिग्दर्शक. आणि या गुजरवाण्याघरात मी सिरियल करत होतो तेव्हा मला पहिल्यांदा राजीवचा फोन आला. हां, सिनेमा करतोय, तू करशील का? आणि तो माझा पहिला चित्रपट. नाशिकला पूर्ण शूटिंग केलं होतं, तिथून चित्रपटाचा प्रवास सुरू झाला माझा. ते पहिल्यांदा मी त्या मोठ्या स्क्रीनवर. आणि ते पण राजीव पाटील यांच्या चित्रपटात. येस, राजीव पाटीलच्या. आणि मी, आनंद जोग, उपेंद्र लिंबाळे, मंगेश देसाई असे आम्ही सगळे त्या चित्रपटात होतो. सुशांत शेलार. मस्त आला सिनेमा. तिथून सुरुवात केली चित्रपटाची. तिथून सुरुवात केली. पण त्यानंतरचा चित्रपटांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा मागे वळून बघताना कसं वाटतं? म्हणजे कारण तंत्रामध्ये तर खूप फरक आहे, आपण मगाशी बोललोच, टेलिव्हिजन, नाटक आणि चित्रपटामध्ये. पण त्याच सुमारास चित्रपटसुद्धा बदलत गेला मराठी. त्यामुळे आत्ता कसं काय वाटतं हा प्रवास? आता तर चित्रपट करताना सुरुवात केली ब्लाइंड गेम, त्याच्यानंतर मग अनेक सिनेमे छोटे संजय सुरकरांबरोबर काही सिनेमे केले मी. त्याच्यानंतर विजू मानेचे लागोपाठ जवळजवळ 3-4 चित्रपट झालेत माझे. तेव्हा छोट्या रोलमधून करता हळूहळू चांगले मोठे रोल मिळायला लागले. लीड रोलला आलो. पण सर्वात मोठं टर्निंग पॉईंट माझा जो होता पूर्ण, तो माझा झेंडा होता. अर्थात झेंडाने मला एक काय म्हणतात त्याला, आयडेंटिटी दिली प्रॉपर. आणि माझे दिग्दर्शक, माझे लेखक मला सिरियसली घ्यायला लागले की बरं काम करतो. त्यामुळे झेंडाने मला बरंच काही दिलं. पण विजू मानेचा जो ती रात्र हा चित्रपट आम्ही केला, तेव्हा रेड ही जी टेक्नॉलॉजी होती, रेड कॅमेरा. ओके. हां, तर रेडवर म्हणजे आताचे जे डीजी फॉर्मॅटवर जे फिल्म्स करतो आपण, आता निगेटिव्ह नाहीच आहे कुठे. बरोबर. सगळे डीजी फॉर्मॅट आहेत. करेक्ट. जेव्हा डिजिटल फॉर्मॅट आपल्याकडे आलं तेव्हा पहिला सिनेमा रेडवर शूट झालेला माझा ती रात्र होता. ओके. संपूर्ण म्हणजे आपल्या भारतातला पहिला सिनेमा. भारतातला पहिला सिनेमा रेडवर हा ती रात्र शूट झाला. आणि त्याच्यानंतर मग अनेक डीजी फॉर्मॅटवर सगळ्या, आता तर पूर्णपणे डीजी फॉर्मॅटच आहे, कोणी निगेटिव्ह वापरत नाही. बरोबर. पण त्याच्यानंतर हे टेक्निकली झालेले बदल, मी जेव्हा सुरुवात केली होती निगेटिव्ह, म्हणजे सुपर 16, BL-16, मग ॲरी म्हणा, 435 या अशा कॅमेऱ्यावर शूट केलं. त्याच्यानंतर निगेटिव्ह डायरेक्ट डीजी फॉर्मॅट. सो हे टेक्निकल फरक झाले. त्याच्यानंतर काम करताना राजू पाटीलकडे काम करताना, मग राजू पाटीलचा ब्लाइंड गेम झाल्यानंतर मग राजूबरोबर सनी चौघडे केला मी, जो श्रेयसनी प्रोड्यूस केला होता, मुक्ता आर्ट्स, अत्यंत गाजलेला चित्रपट. सनी चौघडे. त्याच्यानंतर पांगिरा केला मी राजू बरोबर. मग त्याच्यानंतर अवधूत गुप्तेचा झेंडा आला. झेंडानंतर आम्ही मोरिया केला, आता एकतारा केला. त्याच्यानंतर संजय जाधवचं मी रिंगा केला. त्याच्यानंतर संजय जाधव बरोबर मी 2 सिरियल केल्या होत्या, बेधुंद मनाच्या लहरी आणि क्या बात है, ह्या 2 सिरियल मी केल्या होत्या. त्याच्यानंतर निशिकांत कामतची पोलीस फाईल मी केली. म्हणजे मला आठवत आहे, निशिकांत सिरियल केली होती. तर निशी मला पोलीस फाईल करत असताना मला, संतोष तू कैसा फ्री है नेक्स्ट मंथ? मतलब सर मैं तो फ्री हूँ, आप कोलगेट लो उसके ऊपर मैं फ्री, आप 10 किलो चावल लो उसके ऊपर मैं फ्री, आप हमाम लो उसके ऊपर मैं फ्री. तर तसं मजेत. तर त्याच्यावर मग मी ती फिल्म केली होती, मुंबई मेरी जान, UTVची. क्रिटिकली खूप गाजलेली, खूप छान झाली होती. आणि तो असं अनेक सिनेमे कामामुळे काम मिळत गेलं, एवढंच सांगेन की काम लोकांना आवडत गेलं. आणि माझं असलेलं किंवा जे ट्युनिंग माझं त्यांच्याशी होतं, किंवा माझ्यातल्या काही गोष्टी आवडतात, ऑब्व्हियसली काही गोष्टी त्यांना पटल्या असतील, आवडल्या असतील, म्हणून त्यांनी मला रिपीट केलं अनेक दिग्दर्शकांनी. बरोबर. आणि त्यामुळे रिकमेंड केलं गेलं त्यांच्याकडून अनेक ठिकाणी, यार संध्या गोले ही फिल्म केली या रोलसाठी. सो अशी कामं मिळत गेली आणि मग पुढे हा प्रवास आता चालू आहे. अगदी खरं आहे. आणि